बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो कसला जबरदस्त ट्रॅक या मालिकेमध्ये आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की अवनीला मात्र आता इकडे म्हणजे या घरात राहायचं नाहीये, तिला या लोकांवरती ओझं व्हायचं नाहीये आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी तिने हॉस्टेल बघितलंय। पण आपण पाहिले ते हॉस्टेल कसं आणि काय आहे, पण त्याच वेळेला मात्र आता राजाने तिला वाचवलंय, पण त्यानंतर या घरात येणं तिला खूप अवघड वाटत आहे। पण त्याच वेळेला नियतीने असा काहीतरी वेगळा चमत्कार केलेला आहे प्रेक्षकांनो की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आता राजाच्याच कडे तिला आता विठ्ठलाने आणलेलं आहे। असं नक्की काय घडलंय की या पंढरीच्या वारीच्या सोबतच अवनी आता दानगटांच्या घरामध्ये अगदी धूमधडाक्यात ग्रहप्रवेश झालेला आहे अवनीचा। आणि त्याच वेळेला मात्र आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता इकडे आता विठ्ठलानेच आपल्याला हा मार्ग दाखवलाय असं म्हणत अवनीने राजाला गच्च मिठी मारलेली आहे आणि एका झटक्यात सगळे दुरावे दूर झालेले आहेत। नक्की असं काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आपण पाहिलं की विहान आणि महेश हे दोघं जण त्या घरात आलेले आहेत ज्या घरामध्ये दत्तू त्यांना घेऊन आलेला आहे, म्हणजे जिकडे अवनी आता राहायला येणार होती तिकडे। आणि सगळेजण अवनीला शोधतायत आणि तिथला घर मालक सांगायला लागतोय, मी तुम्हाला सांगतोय ना तुमची इकडे बहीण वगैरे काही आलेली नाहीये, म्हणजे आता खरं तर मी तिला रूम भाड्याने दिली होती आणि तिला इथे राहण्यासाठी मी आता ॲडव्हान्स पण घेतला होता, पण तिचा नवरा आता आला आणि त्याने मला मारण्याची धमकी दिली। मला मारण्याची धमकी देऊन आता इकडे त्यामुळे मी माझ्या जीवाला वाचवलंय आणि आता ताबडतोब त्याला इकडे म्हणजे तिला परत पाठवले। आत्ताच ती आली होती आणि आत्ताच गेली असेल, फार लांब गेली नसेल, तुम्ही आत्ता जर का बाहेर पडलात ना तर तुम्हाला ती भेटेल सुद्धा। यावरती मात्र आता विहानीकडे सांगायला लागतो, का तिला जाऊन दिलंस तू? यावरती आता मात्र तू म्हणतो तुला कळत नाहीये का कोण होती ती? म्हणजे आता विहान देशमाने माहिती आहे का, त्याची बहीण होती ती। यावरती तो म्हणतो मला काय माहिती, तिचा नवरा इथे आला होता आणि आता त्याने इकडे सांगितलं की खबरदार तिला इथे ठेवलंस तर तुम्ही माझ्याशी काय हे करताय। यावरती मात्र आता विहान चिडलाय आणि त्या माणसाच्या थोबाडीत देत मात्र आता त्याला इकडे सांगायला लागतोय, हे बघा पुन्हा जर का असं केलंत ना तर गाठ माझ्याशी आहे। यावरती दत्तू म्हणतो तुम्हाला अक्कलच नाहीये असं म्हणत हे सगळेजण चिडलेले आहेत। जरी हे सगळेजण चिडले असले तरी अवनी ऑलरेडी बाहेर निघून गेलेली आहे आणि त्यामुळे मात्र आता अवनी या सगळ्यामध्ये आपल्याला कशी भेटेल, काय भेटेल हा विचार करणं त्यांना महत्त्वाचं वाटतं। दत्तू सांगतो चला, हा म्हणतोय ना की आत्ताच ती बाहेर पडले तर कदाचित ती आत्ताच बाहेर पडली असेल, तुम्ही कशाला चिंता करताय, चला आपल्याला रस्त्यात कुठेतरी भेटेल असं म्हणत हे सगळेजण आता मात्र अवनीला शोधण्यासाठी निघालेले आहेत। पण आपण पाहिलं की आता इकडे वारी चाललेली आहे आणि अवनी मात्र हळूच त्या वारीमधून खाली उतरते आणि खाली उतरून मात्र आता ती इकडे राजाच्या गाडीवरती बसतच नाहीये। राजा बराच पुढे गेलेला आहे आणि बराच पुढे गेल्यावरती राजाला अवनी आपल्या गाडीवरती नाहीये हे लक्षात आलंय आणि अवनी विचार करते, नाही आता माझं नशीब आणि मी विठुराया जो मार्ग मला दाखवेल ना त्या मार्गावरून मात्र आता मी जाणार। कारण काहीही झालं तेव्हा सगळे मार्ग जेव्हा आपल्या पुढे संपतात ना त्यावेळेला आपण देवावरती विश्वास ठेवावा। आपलं डोकं जेव्हा चालत नाहीये ना त्यावेळेला आपण आता फक्त आणि फक्त देव ज्या मार्गावरती आपल्याला नेतोय आपल्यासाठी त्याने जो मार्ग अवलंबलेला आहे तो मार्ग। आणि आता ती इकडे विचार करते आणि विठुरायाच्या चरणी आपले सगळे दुःख आपले सगळं टेन्शन अर्पण करते आणि ती विठुरायाला सांगायला लागते, आता या सगळ्या सिच्युएशनमधून मला बाहेर काढायचं काम आता फक्त आणि फक्त तूच करू शकतोस, काहीही झालं तरी या सिच्युएशनमधून तूच मला बाहेर काढ असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे राजा मात्र अवनीला आणि आता ती इकडे विठुरायाच्या दिंडीच्या सोबत जिकडे दिंडी जाईल तिकडे मी जाणार असा विचार करते। आपल्या पुढे पर्यायच नाहीये त्यामुळे विठुरायाचा पर्याय। इकडे राजा बोलत चाललेला आहे की अवनी मॅडम तुम्ही असं काय करताय, हे बघा आपण काहीही झालं ना तरी सुद्धा हार मानायची नाहीये आणि मुळातच बाहेर राहण्याचा विचार मात्र तुम्ही आता सोडून द्या। दानगटांचं घर आता इतकं मोठं असताना तुम्ही कुठे बाहेर राहणार ही गोष्ट मला पटत नाहीये। पण आता राजा इकडे बोलत चाललाय, अचानकपणे तो उतरलाय, कुठे गेल्या आणि आता तो अवनीला कंटिन्युअसली फोन करतोय पण अवनी फोन उचलायला तयार नाहीये। अवनी आता विचार करते का फोन उचलू, नाही मला आता राजावरती ओझं बनून अजिबात राहायचं नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी आता इकडे राजावरती ओझं बनून राहणार नाही म्हणजे नाही असं म्हणत अवनी या सगळ्यामध्ये मात्र आता फोन उचलत नाहीये आणि ती आपला फोन स्विच ऑफ करून टाकून देते। स्विच ऑफ करून बॅगेत टाकल्यावरती मात्र आता राजा इकडे घाबरलाय, काय झालं असेल
काय झालं असेल, अवनी आता कुठे गेली असेल, काय गेली असेल, त्याला आता म्हणजे खूपच चिंता लागून राहिलेली आहे आणि तो आता विचारच करत बसलेला आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता तोपर्यंत इकडे राजा घरी आलेला आहे. घरी आल्यावरती मात्र आता राजा इकडे विचार करतोय, काय सांगू मी, कसं सांगू, कुणाला सांगू, असा विचार करत मात्र राजा इकडे बसलेला आहे. आणि ज्या वेळेला राजा मात्र बसलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता राजा विचार करतोय की मी घरी तरी कुठच्या तोंडाने जाऊ, कारण आत्ता जर का मी इकडे घरी गेलो तर मात्र घरचे मला सगळेच जण विचारायला लागतील की कुठे आहे अवनी, कुठे आहे अवनी, काय सांगू मी कुणाला. आणि आता तो इकडे विचार करतोय तोपर्यंत त्याला इकडे यशादाचा फोन आलेला आहे. यशादाचा फोन आल्यावरती मात्र आता यशादा लगेचच सांगायला लागतोय, राजा अरे कुठे आहेस तू, लवकरात लवकर ताबडतोब निघून ये, घरचे सगळे अस्वस्थ झालेले आहेत की राजा आणि अवनी कुठे आहे, तू तर इकडे ये, मग आता आपण सगळ्यांना काय सांगायचं ते सांगूया, पण तू इकडे नसताना मी काही सांगू शकत नाहीये. राजा आता विचार करतो, आता काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये मात्र आता सत्य सांगायलाच लागणार आहे. मला सत्य सांगायला लागेल की आता मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा खोटं बोललो होतो आणि आता बाईचा आशीर्वाद या घराला लाभणार नाहीये, असा विचार करत आता राजा इकडे घरी आलेला आहे. तोपर्यंत आता इकडे ही दिंडी चालत चालत निघालेली आहे. अवनीला माहीतच नाहीये दिंडी कुठे चालले, आपण कुठे चाललोय, काय कुठे चालले, आणि ती आता दिंडीच्या सोबत इकडे चाललेली आहे. ज्या वेळेला ती आता दिंडीच्या सोबत इकडे चाललेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे राजा घरी आलाय. राजा घरी आल्यावरती मात्र आता त्याला इकडे विचारायला लागतोय, तो म्हणजे धोंड्याचा त्या काय रे अवनी कुठे आहे, म्हणजे आता इकडून दिंडी जाईल, आपण दिंडीला दरवर्षी मात्र आता प्रसाद देतो आणि असं असताना मात्र आता तू इकडे कुठे गेला होतास आणि अवनी कुठे आहे, अरे आजच्या दिवसाची आपल्या सुनबाईची पहिली दिंडी आहे आणि असं असताना सुनबाईला मात्र आता तू ठेवून कुठे आलास, तुला राजानं चांगलंच फटकवेन मी, असं म्हणत धोंड्याचा त्या खूपच आता चिडलेले आहेत आणि ते राजावरती सगळा राग काढत आहेत. राजा विचार करतो, काय सांगू तुम्हाला, अवनी मॅडम कुठे गेल्या, कशा गेल्या, आणि त्याचवरती मात्र आता धन्या आणि पाण्या दोघं आलेले आहेत. अरे वहिनी कुठे आहेत, आज वहिनींच्या हस्ते आता प्रसाद द्यायचा आहे ना. आणि त्यावरती यशादा येतो आणि यशादा सांगायला लागतो, राजा बाद झालं हा, आता काही झालं तरी सुद्धा मला असं वाटते की आपण सत्य सांगून टाकूया. आणि तोपर्यंत मात्र आता कोमल पण तिकडे आलेली आहे आणि कोमल म्हणते, कसलं सत्य, काय झालंय. आणि त्यावरती मात्र आता इकडे धोंड्याचा आता सांगायला लागतं, हे बघ तू उगाच काहीतरी बडबड करू नकोस हा राजा, कुठे आहे अवनी कुठे आहे, मला आता लवकरात लवकर या सगळ्यामध्ये कळलं पाहिजे की अवनी कुठे आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता यशादा सांगायला लागतो, बोल राजा, आत्ता गप्प बसलास ना तर आपण कधीच हे सगळं सांगू शकणार नाही किंवा आपण या सगळ्यामध्ये काहीच बोलू शकणार नाही आहोत. आणि त्यासाठी राजा आता बोलतो. राजा सांगतो, मी तुमच्यापासून आता एक सत्य लपवून ठेवलेलं आहे. आणि त्यावरती धोंड्या आता म्हणतो, हे बघ माझा अंत बघू नकोस हा, मला आता सहन नाही होणार आहे, या घरामध्ये बाईचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि असं असताना जर का आता तू मला असं काहीतरी सांगितलंस ना तर जीव जाईल माझा, असं म्हटल्यावरती आता राजा गप्प बसलाय आणि विचार करतोय, काय करू मी, ह्यांना कसं सांगू, कसं पटवून देऊ की आता हे सगळं जे काही घडलंय ते आता माझ्या चुकीमुळे किंवा माझ्या खोटारडेपणामुळे घडलंय. आणि त्याच वेळेला तो सांगतो, हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि आता तोपर्यंत राजाची नजर समोर जाते. ज्या वेळेला राजाची नजर आता समोर जाते आणि त्यावेळेला राजा इकडे पाहतो तर काय, खूपच मोठा धक्का आता राजाला बसलेला आहे. तो अवनीला पाहतो आणि त्यानंतर मात्र आता इकडे धोंड्याला ओरडून बोलतायत, तू बोलशील का की कुठे आहे अवनी, कुठे आहे. आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ते काय, तेच तुमच्यासाठी आता इकडे सरप्राईज होतं. यशादा म्हणतो, काय रे, अरे सांगून टाक खरं. त्यावेळेला मात्र आता राजासमोर बोट दाखवतो. समोर बोट दाखवून आता राजा इकडे सांगायला लागतो, यशादा समोर बघ ना. आणि यशादा समोर बघतो आणि समोरचं दृश्य पाहून आता यशादाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अवनी आलेली आहे आणि ती पाहते तर काय, समोर आता इकडे राजाला पाहिल्यावरती अवनी आता खूपच भावूक झालेली आहे. आपल्याला विठुरायाने सुद्धा आता इकडेच आणून सोडलेलं आहे.
जिथून आपण निघालो होतो तिथेच पुन्हा आपण इकडे आलेलो आहोत ही गोष्ट अवनीला समजलेली आहे आणि अवनीला मोठा धक्काच बसलाय। धावत येऊन आता इकडे राजाला मिठी मारत तिने आता सांगितले, मला विठुरायाने तोच मार्ग दाखवला ज्या मार्गापासून मी आता लांब पळत होते, ज्या मार्गापासून लांब पळत होते तिथपर्यंत पुन्हा एकदा मी आता आलेली आहे असं म्हणत तिने राजाला मिठी मारली। आणि त्यावेळेला इकडे आता यशाला सांगायला लागतो, अहो हेच तुमच्यासाठी सरप्राईज होतं सगळ्यांसाठी की आता अवनी इकडे आता दिंडीमध्ये गेली होती असं म्हणत यशोदाने आपली बाजू सांभाळून धरलेली आहे।